So now we will see root pressure. So students, plants absorb water from the soil with the help of roots, but it is only due to the root pressure. Plants absorb तर करतात, पण ते समोर का जाते, म्हणजेच रूट्स मधून स्टेम मध्ये, स्टेम मधून लीव्स मध्ये, किंवा लीव्स स्टेम मधून फ्लावर्स मध्ये, ब्रांचेस मध्ये, हे वॉटर ट्रान्सपोर्ट कशामुळे होते, किंवा रूट्स मधून ते प्लांट मध्ये ऍब्झॉर्बच कसं केल्या जाते, तर ते होत असते रूट प्रेशरमुळे. फॉर एक्झाम्पल बघा, सपोज तुमच्या घरावर एखादी टाकी ठेवलेली आहे तुम्ही पाण्याची, आणि त्या टाकीतून जर तुम्हाला खाली पाणी आणायचं असेल तर तुम्ही इझिली आणू शकता. कॉक चालू केला, तुम्ही नळ चालू केला, पाणी इझिली खाली येते. कारण वर जे पाणी ठेवलेलं आहे ते आपण हाय प्रेशर मध्ये आहे, जास्त पाणी आहे, खाली कमी आहे, सो इझिली खाली येते. पण तेच जर तुम्हाला खालून वर पाणी पाठवायचं असेल, वर बिल्डिंग मध्ये पाणी पाठवायचं असेल, तर इझिली जाते का? नाही. तुम्हाला काय करावं लागते? प्रेशर क्रिएट करावं लागते. त्यासाठी तुम्ही इलेक्ट्रिक मोटार यूज करता. मोटर यूज करून तुम्ही पाणी वर पाठवता. तर कशामुळे? बिकॉज ऑफ द प्रेशर. जी मोटार आहे तिथे प्रेशर क्रिएट करते, त्यामुळे ते वर जाते. तर रूट्स मध्ये सुद्धा तेच आहे, कारण रूट्स मध्ये रूट्स खाली आहेत आणि पाणी कुठे पोहोचवायचे? वर, अप्पर साईडला. सो इथे सुद्धा एखादं प्रेशर लागेल, त्याशिवाय पाणी वर जाणारच नाही. तर ते प्रेशर कोणतं आहे इथे? रूट प्रेशर. रूट प्रेशरमुळे जे वॉटर आहे ते अपवर्ड डायरेक्शन मध्ये प्लांट्स मध्ये जात असते. मग हे वर्क कसं करते ते आपल्याला बघायचं. तर बघा, जसं की आता समजा इथे आपलं एक प्लांट आहे आणि आपल्या प्लांट मध्ये ऑब्विसली लीव्ज आहेत, आणि खाली आहेत आपले रूट्स. ओके, सो दीज आर द रूट्स. आता जर तुम्ही बघितलं तर हे जे रूट्स आहेत, तर रूट्स कशामध्ये आहेत? क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आहेत सॉइल सोबत, बरोबर. आणि ही जी सॉइल आहे यामध्ये खूप सारं हाय अमाऊंट मध्ये वॉटर आणि मिनरल्स आहेत. बघा, जसं आपल्या बॉडीला वॉटरची, मिनरल्सची गरज असते, नीड असते, तसंच प्लांटला सुद्धा आहे. आणि प्लांट्सला वॉटर अँड मिनरल्स मिळतात कुठून? कुठून? तर सॉइल मधून, बरोबर. मग सॉइल मध्ये खूप जास्त अमाऊंट मध्ये वॉटर आणि मिनरल्स प्रेझेंट आहेत. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? सॉइल हॅज वॉटर अँड मिनरल्स इन हाय कॉन्सन्ट्रेशन. आणि त्यानंतर जे रूट्स आहेत, रूट्स मध्ये कमी प्रमाणात आहेत. सो रूट्स मध्ये कसं आहे? लोअर कॉन्सन्ट्रेशन. ओके. तर एका ठिकाणी हाय कॉन्सन्ट्रेशन झालं, दुसऱ्या ठिकाणी लो कॉन्सन्ट्रेशन झालं. मग जेव्हा पण अशी कंडिशन येत असते की एका ठिकाणी हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, एकीकडे लो कॉन्सन्ट्रेशन आहे, जशी आपली पाण्याची टाकी होती. पाण्याची जी वरची टाकी आहे त्याच्यामध्ये खूप सारं पाणी आहे, सो तिथे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर आहे. आणि जे आपल्या खालचा नळ आहे, नळामध्ये कमी पाणी आहे किंवा पाणीच नाही, सो त्याला आपण म्हणतो इट हॅज अ लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. तर तसंच इथे आहे, सॉइल हॅज हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर अँड द रूट्स हॅव लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. आणि त्यामुळे हे जे वॉटर आहे हे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मूव्ह करते. जसं आपल्या पाण्यात जे आहे, टँक मधलं जे वॉटर आहे ते खाली मूव्ह केलं त्याने, तसंच सॉइल मधलं जे वॉटर आहे ते रूट्स मध्ये जाण्याचा प्रयत्न करते, ट्राय करते. सो आपण जर इथे रूट काढलं, आता बघा, जर तुम्ही एखादं रूट घेतलं आणि त्याला असं मधातून कट केलं तर तुम्हाला ते अशा प्रकारचं दिसते. इथे असते बघा त्याचा, हे सपोज आहे रूट हेअर. जे रूट आहे ना, त्या रूटवर छोटे छोटे हेअर लाईक स्ट्रक्चर असतात, अजून छोटे त्याच्यामध्ये छिद्र असतात इथे. सो हे आहे आपला रूट हेअर. नंतर या रूट हेअरच्या इकडे असतात, त्यालाच कॉर्टेक्स म्हणतात. आणि
इथे थोडासा गॅप असतो आणि त्यानंतर जर तुम्ही गेले इकडे तर इथे असते एक पाईप लाईक स्ट्रक्चर अँड दॅट पाईप लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड झायलम. झायलम काय आहे बघा. आता जसं की आपल्या बॉडीमध्ये जेव्हा काहीतरी ट्रान्सपोर्ट करायचं आहे तेव्हा आपल्या बॉडीमध्ये व्हेसल्स आहेत, ब्लड व्हेसल्स. तुम्ही जर तुमच्या हाताकडे नीट बघितलं तर तुम्हाला खूप साऱ्या नसा दिसतात हातावर, त्यालाच आपण ब्लड व्हेसल्स म्हणतो. आणि ह्या ब्लड व्हेसल्समधून ब्लड फ्लो करत राहते आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होत राहते. मग तसेच कंडक्टिंग टिश्यूज, तसंच कंडक्शनसाठी प्लांट्सकडे सुद्धा काही टिश्यूज आहेत. तर ह्या टिश्यूज कोणत्या आहेत, झायलम आणि दुसरी असते फ्लोएम. तर यामधली जी ही झायलम आहे ही काय करते, वॉटरला कंडक्ट करते, म्हणजेच वॉटरला पूर्ण प्लांटच्या पार्ट्समध्ये सप्लाय करण्याचं काम करते झायलम नावाची एक टिश्यू, जे की पाईप लाईक स्ट्रक्चर असते. आणि जी फ्लोएम नावाचं पाईप लाईक स्ट्रक्चर आहे, फ्लोएम टिश्यू आहे, तर ती फूडला ट्रान्सपोर्ट करते ऑल ओव्हर द प्लांट. ओके, तर यांचं नावं लक्षात ठेवा. प्लांट्स हॅज टू कंडक्टिंग टिश्यूज, झायलम अँड फ्लोएम. Xylem conducts water and phloem conducts food all over the plant. मग आता हे जे आपलं रूटचं स्ट्रक्चर आहे त्याला आपण येलेस सेक्शन ऑफ रूट म्हणतो. जेव्हा आपण त्याला काटलं असं उभं आणि तेव्हा आपल्याला असं दिसते ते मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर. सो हे आहे आपलं रूट हेअर, हे आहे आपलं कॉर्टेक्स सेल्स आहेत मध्ये, आणि ही आहे आपली टिश्यू, झायलम टिश्यू. तर सर्वात आधी काय होते बघा, इकडे जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये वॉटर आहे, मग हे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन वॉटर मूव्ह करते, म्हणजेच ते एंटर करते आपल्या रूट हेअर मध्ये. मग आता रूट हेअर मध्ये जे सेल्स आहेत त्यांच्या आतमध्ये येते इकडे, आणि इथे काय झालं, ह्या ज्या सेल्स आहेत त्या वॉटरला ऍब्झॉर्ब करतात आणि त्या टर्जिड बनतात. टर्जिड म्हणजेच काय की फुगतात त्या, जसं की आता जर पाईप आहे, पाईपमध्ये पाणी गेलं तर ते थोडंसं फुलते ना, फुगते. तर तसंच ह्या सेल्स ज्या आहेत वॉटरला ऍब्झॉर्ब करतात आणि त्या टर्जिड होतात, फुगतात. टर्जिड झाल्यानंतर त्या काय करतात, त्यांच्या बाजूच्या ज्या सेल आहेत त्यांना आपण म्हणणार ऍडजसंट सेल, तर त्यांच्या साईडच्या सेलवर त्या प्रेशर क्रिएट करतात. आता सपोज हे एक आहे चॅनल, आता इथे थोडंसं वॉटर गेलं, ठीक आहे, इथून वॉटर फ्लो झालं, मग हे काय होईल, रूट फुगेल, फुगलं. आणि समोरचं दशाल तसं आहे, इकडे ऑलरेडी खूप सारं पाणी आहे, मग वॉटर मागे नाही जाणार. लोअर कॉन्सन्ट्रेशन समोर आहे इकडे, म्हणजे वॉटर इकडे फ्लो होणार, इथे फुगलं, प्रेशर निर्माण झालं, प्रेशर क्रिएट झालं टर्जिडमुळे, तर हे जे वॉटर आहे समोर जाते. मग समोर परत सेल्स टर्जिड होतात, परत इथे प्रेशर क्रिएट होते, परत प्रेशर लो करायसाठी, कमी करण्यासाठी परत वॉटर समोर जाते, समोरची सेल परत टर्जिड होते, आणि हे जे आहे कंटिन्युअसली प्रोसेस चालू राहते. तर हे जे प्रेशर क्रिएट होत आहे हे कशामुळे, बिकॉज ऑफ द रूट, यालाच म्हणतात रूट प्रेशर. अँड बिकॉज ऑफ दिस रूट प्रेशर द वॉटर मूव्स कंटिन्युअसली इन फॉरवर्ड डायरेक्शन. वॉटर जे आहे तर कंटिन्युअसली फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये, वरवरच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होत राहते, मागे नाही येत. मागे का नाही येऊ शकत, कारण इकडे ऑलरेडी हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यामुळे मागे यायला तर त्याला जागाच नाही, स्पेस नाही. त्याला स्पेस कुठे आहे, जिथे कमी कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि त्यामुळे ते जे वॉटर आहे ते समोर 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 पुश केल्या जाते. फायनली वॉटर कुठे येते, आपल्या झायलम टिश्यू मध्ये. आणि इथे झायलम मध्ये आलं की इथे एक वॉटर कॉलम तयार होते, आणि जसं पाईप मध्ये पाणी फ्लो होत राहते तसं आपल्या या झायलम टिश्यू मध्ये जे वॉटर आहे ते फ्लो होत राहते, आणि ते समोर समोर लिव्स कडे, फ्लावर्स कडे, स्टेम कडे ते मूव्ह होते. यालाच आपण म्हणतो ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर इन प्लांट्स थ्रू द रूट प्रेशर. रूट प्रेशरमुळे क्रिएट झालेलं ट्रान्सपोर्टेशन. ओके, सो एक गोष्ट लक्षात ठेवा, कशामुळे होते, बिकॉज सॉइल हॅज अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड द रूट्स ऑर द प्लांट्स हॅज लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. जर दोन्हीकडे सारखं असतं तर काहीच झालं नसतं, पण सॉइलमध्ये जास्त वॉटर आहे, प्लांटमध्ये कमी आहे, म्हणून जास्तीकडून कमीकडे ते फ्लो होत राहते, हायर टू लोअर फ्लो होते, आणि त्यामुळे जे प्लांट्स आहेत त्यांना वॉटर सप्लाय केल्या जाते. आणि सप्लाय करणारी टिश्यू कोणती आहे, झायलम टिश्यू.
that conducts water. So this is the root pressure.